सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे। महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज अर्थात ऐतिहासिक वास्तू आहे। या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे। या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन तिथे झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली। त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, माजी आमदार दिलीप आबा साळुंखे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, माजी गटनेते किसन जाधव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी सोलापूर महापालिकेने इंद्रभुवन इमारतीचं केलेल्या नूतनीकरणाविषयी कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांना दिली। राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महापालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचं त्यांनी सांगितलं। या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।